मित्रांनो, आता हा एक मुद्दा असा आहे की तुम्ही उदाहरणार्थ बोकड पालनात हळूहळू सक्सेस कसं मिळवायचं, तर यात एक तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. तुम्ही उदाहरणार्थ 5 बोकडं खरेदी केली, 5 बोकडं पहिलाच लॉट आणला आणि तुम्ही लगेच डबल होण्याचे स्वप्न पाहायला लागले, तर असं शक्य नाहीये. तर हा विषय तुम्ही थोड्या डोक्यातून काढून टाका की पहिल्या 4 महिन्यात 5 महिन्यात आपले पैसे डबल होते. तुम्ही एखादा लॉट घेतलाय ना, तर तुम्ही एक काम करा, तो लॉट फक्त तुम्ही 5 बोकडं आणले उदाहरणार्थ, तर तुम्ही ते 5 बोकडं 4 महिने फक्त जगवा, त्यांना मरू देऊ नका. एवढंच काम करा, पहिली याची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर तुम्ही ते भले मुद्दलीवर विक्री होतं, त्याची काय अडचण नाही. पहिला लॉट आहे, तुम्ही शिकू राहिले, त्याला मुद्दल भावात तुम्ही पुन्हा 4 महिने सांभाळून त्याची विक्री केली, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही दुसरा 5 बोकडा आणा, का वाढले नव्हते किंवा पहिल्या लॉट मधले 1-2 किलो वजन वाढले होते, ती चूक थोडीशी सुधारून घ्या, अजून थोडेसे नग चेंज करा. काय चुका झाल्या होत्या त्या थोड्याशा सुधारा दुसऱ्या लॉटला. ते लॉट आणल्याच्या नंतर तुमचं भलं 4 महिन्यात 5 किलो वजन वाढू द्या, शिका त्यातून. 5 किलो वजन वाढलं तुमचा, 4 महिन्यानंतर लॉट थोडाफार हजार, तुमचे समजा 4,000 रुपये आणले ते 5,000 रुपयाला बोकड पडलं, 6,000 रुपयालाच विक्री होऊ द्या दुसरा लॉट, काय अडचण नाही, गडबड करू नका या धंद्यात. त्याच्यानंतर तुम्ही तिसरा लॉट टाकला, त्याच्यामध्ये तुमचे अजून 1,000-2,000 रुपये एक्स्ट्रा वाढतील. 5,000चा बोकड आणला तो 7,000 रुपयाला जाऊ शकतो, 7,500 रुपयाला जाऊ शकतो. अशा पद्धतीने हळूहळू करा ना, शिकत चला. तुम्ही पहिलाच लॉट आणला, एक लॉट आणला, डायरेक्ट डबल होण्याचे स्वप्न पाहायला लागले, आणि डबल कुठं होत असते का? मग असं नसतं होऊ असं होऊच शकत नाहीये. थोडासा वेळ द्या तुम्ही, 1-2 वर्ष त्याच्यात लढत राहा, फक्त कंटिन्यू करा, बंद करू नका. आणि जे काही असतात ना, ज्यांचे व्यवसाय बंद पडले, तर त्यांचे मिस्टेक काय होती, ते एक लॉट आणते, पहिलाच लॉट फेल गेला का लगेच बंद करते, दुसऱ्याला कमेंट करायला मोकळे होते का आम्ही करून बघितलं होतं. एका लॉट मध्ये जर सक्सेस झाले असते तर घरोघरी बोकड पालनाचे गोटे तयार झाले असते.